आज आपण हातगाड्यावरती मिळतो तसा खमंग खुसखुशीत वडापाव बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला वडापावसाठी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे टाकून एक बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला पाणी न टाकताच बनवायचं आहे. हा ठेचा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये न करता खलबत्त्यामध्ये केला तरी सुद्धा चालेल. आता आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. इथं मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहेत. तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरतीच आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. कारण थंड तेलामध्ये जर जिरे मोहरी टाकलं तर ते तडतडणार नाहीत, मोहरी फुटणार नाही, ती तशीच दाताखाली वाजेल. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडू देऊ. मोहरी एकदम फुटली पाहिजे तेलामध्ये, तरच त्याची चव छान उतरेल. तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आधी एक मोहरी टाकून बघायची. जर ती फुटली मगच आपण बाकीच्या मोहऱ्या टाकून घ्यायच्या. मोहरी तडतडल्यानंतर इथं आपण अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. जिरेसुद्धा तेलामध्ये छान असं फुललं गेलं पाहिजे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा तेलामध्ये परतून घेऊया. वडापावच्या या फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी नाही टाकला. हिरव्या मिरचीचा ठेचा छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळदसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे ठेच्यामध्ये. हळद टाकल्यानंतर आपण इथे 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ. मीठ आपल्याला अंदाजानुसारच टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करू. फोडणी छान आपली परतून झालेली आहे. तर त्यामध्ये आता आपण 1 किलो उकडलेला बटाटा टाकून घेणार आहोत. इथं मी हाताने स्मॅश केलेला आहे बटाटा. हा सगळा बटाटा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा आपल्याला असा चेंबून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्याच्या कुठं गाठी राहणार नाही, ज्यामुळे तो कुठे मध्ये कच्चा राहणार नाही. आता आपला बटाटा परतून झालेला आहे. तर त्यावरतून आपण शेवटून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करू. वडापाव बनवताना कोथिंबीर ही सगळ्यात शेवटूनच टाकायची, म्हणजे त्या कोथिंबीरीची चव वडापावमध्ये छान उतरेल. वडे खायला चवदार लागतील. त्यामुळं फोडणीमध्ये कधीच कोथिंबीर टाकायची नाही वडापाव बनवताना तरी.
जर अशा पद्धतीने तुम्हाला बटाटा मिक्स करता येत नसेल तर बटाटा थंड झाल्यावरती तुम्ही हाताने किंवा स्मॅशरच्या मदतीने मिक्स करू शकता. एकदा फोडणी छान परतली गेली की मग आपण बाकीचा बटाटा थंड झाल्यावरती मिक्स केला तरीसुद्धा चालेल. फोडणी छान परतू द्यायची आधी आणि मगच बटाटा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, तर ती आपण थंड करायला ठेवून देऊ. आता आपण दुसरीकडे एका भांड्यामध्ये वड्यासाठी लागणारं बेसनाचं कोटिंग बनवून घेऊ. इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही मोठी वाटी आहे, त्यामुळं मी अर्धीच वाटी घेतलेली आहे. बेसन पिठामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला अंदाजानुसारच टाकायचं आहे, कारण आपण वडापावसाठी लागणाऱ्या बटाट्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा मीठ टाकतोय, त्यामुळे मीठ आपल्याला कमीच आणि अंदाजानुसारच टाकायचं आहे. हळद, मीठ आणि बेसन पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आधी थोडंसंच पाणी टाकायचं आणि त्याचा घट्टसर गोळा होऊ द्यायचा आणि मग थोडं थोडं करून पाणी ओतायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत. जोपर्यंत पीठ आपलं व्यवस्थितपणे मिक्स होत नाही तोपर्यंत पीठ आपल्याला हलवत राहायचं आहे. पिठाची एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. आता आपलं पीठ मिक्स झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण थोडासा चिमूटभर इतका खायचा सोडा टाकून घेणार आहोत आणि पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. पीठ मिक्स करून झालं की ते सुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि या थंड झालेल्या बटाट्याच्या भाजीचे वडे बनवून घेऊ. वडे आपल्याला जास्त जाडही नाही बनवायचे आणि जास्त पातळही नाही बनवायचे, मीडियम असे वडे ठेवायचे आहेत. जर बटाट्याचा वडा जास्त मोठा झाला तर अजून त्याला बेसन पिठाचं कोटिंग लागेल आणि तो खूप मोठा वडा होईल, त्यामुळे ते आपल्याला मीडियमच वडे ठेवायचे आहेत. इथं मी 4 ते 5 वडे आधीच बनवून ठेवत आहे, म्हणजे ते एकदम नंतर तळता येतील. जर वडे हाताला चिटकत असतील तर तुम्ही हाताला आधी थोडं तेल लावून घ्या, म्हणजे बटाट्याची भाजी हाताला चिटकणार नाही. आता आपले वडे बनवून तयार झालेले आहेत, तोपर्यंत गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल गरम झाले की त्या तेलामध्ये असा आपल्याला थोडा चुरा तळून घ्यायचा आहे. चुऱ्यासाठी इथं मी असं चमच्यानेच बेसन पीठ सोडत आहे, कारण या चुऱ्याची आपल्याला वडापावसोबत खाल्ली जाणारी सुकी चटणी बनवायची आहे. हा चुरा आपल्याला बारीक गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जोपर्यंत सोनेरी रंगावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला हा चुरा तळून घ्यायचा आहे. वडापावसाठी लागणारं अचूक प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वडापाव बनवून बघा, जरासुद्धा बिघडणार नाहीत. वडापावसोबत खाल्ली जाणारी सुकी लाल चटणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात. काही भागात या चटणीमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि सुकं खोबरेसुद्धा टाकले जाते, तर काही ठिकाणी फक्त अशा चुऱ्यापासूनच सुकी लाल चटणी बनवली जाते. चुरा इथं मी बारीक गॅसवरती तळून घेत आहे, म्हणजे तो क्रिस्पी होईल. फुल गॅसवरती चुरा तळला तर मग तो क्रिस्पी नाही होणार आणि त्याची चटणी पण व्यवस्थित नाही होणार. चटणी बनवताना त्या चुऱ्यातलं सगळं तेल बाहेर येईल.
म्हणून बारीक गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंतच आपल्याला चुरा तळून घ्यायचा आहे. चुरा आपल्याला आलटून पालटून आणि दोन्ही बाजूने तळून घ्यायचा आहे. आता आपला चुरा गोल्डन रंगावरती आलेला आहे, तर तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. चुरा काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. वडापावसोबत खाताना आपल्याला बारीक हिरव्या मिरच्याच घ्यायच्या, म्हणजे त्या खायलाही छान लागतात. जाड हिरव्या मिरच्या तिखट नसतात, त्यामुळं बारीकच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याला मध्यभागी एक चीर करून घ्यायची, म्हणजे त्या तेलात गेल्यावरती फुटणार नाहीत. हिरव्या मिरच्या तळताना बारीक गॅसची फ्लेम ठेवायची आपल्याला, कारण फुल गॅसवरती तळल्या गेल्या मिरच्या तर त्या फुटतील, व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि अंगावर सुद्धा उडल्या जातील. म्हणून बारीक गॅसवरतीच मिरच्या तळायच्या आहेत. आता आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत, तर आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि वडे बेसन पिठामध्ये घोळवून तेलात सोडून घेऊ. एकदम आपल्याला जास्त वडे सोडायचे नाहीत. एका वेळी 2 ते 3च वडे सोडायचे कढईच्या अंदाजानुसार, कारण गच्च कढई भरून वडे आपल्याला सोडायचे नाहीत, ते जास्त तेल पितात. इथं मी एका वेळेला 3च वडे सोडलेले आहेत. वडे आपल्याला बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान क्रिस्पी होतील. वडे तेलात सोडल्या लगेचच आपल्याला ते हलवायचे नाहीत. ते जेव्हा मोकळे होतील त्यानंतरच आपल्याला ते हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने ते छान क्रिस्पी होतील. वडे बारीक गॅसवरती तळत आहेत, तोपर्यंत आपण दुसरीकडे वडापावसोबत खाल्ली जाणारी सुकी लाल चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेला चुरा टाकून घेऊ. आणि अशा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या टाकून झाल्या की आपण त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊ. अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये. मीठ टाकून झालं की आपण आता ह्याचं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपली चटणी तयार झालेली आहे. एकदम बाहेर मिळते तशीच आणि त्याच पद्धतीने आपण चटणी बनवलेली आहे. चटणी बनवत असताना आपल्याला वड्यांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता आपले वडे सुद्धा गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, ते सुद्धा आपण एक एक करून काढून घेणार आहोत. आता वडे आपल्याला पिवळसर काढायचे नाहीत, सोनेरी रंगावरती आल्यानंतरच काढायचे आहेत. पिवळसर वडे काढले तर आतमध्ये बटाट्याची भाजीसुद्धा कच्ची राहील आणि वडे क्रिस्पीसुद्धा होणार नाहीत. आता आपण वडे पावामध्ये भरून घेऊ. पावाचे आपल्याला मधून 2 भाग करायचे आहेत आणि त्यामध्ये सुकी लाल चटणी टाकून घ्यायची आहे आणि वडामध्ये भरून पाव आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. वडापावसोबत तळलेल्या मिरच्या, सुकी लाल चटणी आणि गरमागरम चहासोबत असा वडापावचा आनंद घ्या. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वडापाव बनवून बघा, जरासुद्धा बिघडणार नाही.
रेसिपी आवडल्यास लाईक करा.